तर उद्धव ठाकरेंची आमदारांसोबत बैठक सुरू झालेली आहे शिवालयामध्ये। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक होती आहे। ठाकरेंच्या उपस्थितीत आमदारांची ही बैठक होती आहे शिवालयामध्ये। उद्धव ठाकरे या बैठकीसाठी उपस्थित आहेत आणि ही दृश्य आपण बघतोय। यावेळेस सगळे ठाकरे गटाचे आमदार जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। गिरीश कांबळे हे शिवालयामधून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, काय सध्या घडतंय? आपण बघतोय दृश्य समोर आलेले आहेत। उद्धव ठाकरे या आमदारांसोबत चर्चा करत असल्याचं कळतंय। उद्धव ठाकरे यांनी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहातील आमदारांची बैठक बोलवलेली आहे। 20 आणि परिषदेचे 6 असे एकूण 26 आमदारांची बैठक आहे। मात्र या बैठकीला परिषदेचे सुनील शिंदे आलेले नाहीत। त्यांच्या गावी पूजा असल्यामुळे ते गावी आहेत आणि त्याबाबतचा मेसेज देखील त्यांनी पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवलेला आहे। तर दुसरीकडे मात्र या ठिकाणी अजून विधानसभेचे 3 आमदार आलेले नाहीत। यामध्ये संजय देरकर असतील, राहुल पाटील आणि संजय पोतनीस। संजय देरकर यांच्या गावी देखील पालखी असल्यामुळे ते या बैठकीला आले नसल्याची त्यांनी माहिती दिली। मात्र या दोन राहुल पाटील आणि संजय पोतनीस यांच्याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण किंवा त्यांच्याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये। एकीकडे खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर आज त्यांचा शिंदेच्या सेनेत प्रवेश होत असताना दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरेंनी बैठक बोलवली आहे। बैठकीला अत्यंत महत्त्व आहे यासाठी, कारण बंडखोर खासदार गेल्यानंतर एकीकडे आमदार देखील जाणार अशा जे काही दावे केले जात होते त्या अनुषंगाने आता संघटनात्मक चर्चा, आमदारांचं मत नेमकं आहे काय आहे या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे या सर्व आमदारांशी चर्चा करतील। विशेष म्हणजे जो निधीचा मुद्दा आहे तो निधीचा मुद्दा ऐरणीवर आहे आणि याच पार्श्वभूमीवर या मुद्द्यावरच खरं तर खासदारांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेच्या सेनेत प्रवेश केला आणि याबाबतचे उघडपणे आपण बघतो की ओमराजे निंबाळकर यांनी या सगळ्या संदर्भातील माहिती दिली होती। त्यामुळे एकीकडे आता विधानसभेचे आमदार असतील त्यांना निधी मिळत नाही हे जाहीररित्या सांगितलं आणि या संदर्भात जेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं होतं त्यामुळे आता नेमकं या आमदारांच्या बैठकीत शिवसेनेची पुढील रणनीती काय असते, काय ठरते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। गिरीश, वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले सगळे ताजे अपडेट घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।